टीवी है ना, ठीक है। तो आज अपन जॉइंस करने वाले हैं, ओके। दिस इज इम्पोर्टेंट इन लाइक पॉइंट ऑफ व्यू ऑफ इंटरव्यू पॉइंट ऑफ व्यू से ये इम्पोर्टेंट है, ठीक है। चलो, जॉइंस वाला तुम लोगों ने शीट इंपोर्ट किया था कल, आ गया था, एक्सेल था, पावर बीआई जॉइंस था, जॉइंस इन पावर क्वेरी, ठीक है, ये था। तो दो टेबल है इसमें, एचआर और सिस्टम का। जॉइंट सर क्या थे, वो क्या है? किधर आया? ते बघा 3 नंबरला आहे. सिस्टीमच्या खाली आहे. ते जाऊ दे, ते एक्सेलचं नाव आहे माझं, एक्सेलचं नाव चुकून सांग. घेतलं काय? काय झालं? सकाळी चुकून ते पण घेतलं. असं ते ना, घ्यायला काही प्रॉब्लेम नाहीये. तू पण जेव्हा जॉईन्स करतो तेव्हा ते तू टेबलचं नाव घेतं ना, तेव्हा तू मेन्शन करायचे कुठले 2 टेबल आहे तुझे, झालं. अपन जो सारे जॉइंट्स है वो एक एक करके देखेंगे, ठीक है। और मेरे को एक बात, ठीक है, वो तुम लोग करके मेरे को बताओ क्या होता है, ठीक है। अपने एचआर में कितना है? 11 रिकॉर्ड्स है, और सिस्टम में कितना है? 13 रिकॉर्ड्स है, ठीक है। अभी अपन एक एक करके जॉइंट्स देखेंगे। जॉइंट्स किसके अंदर आता है? कौन से फंक्शनैलिटी के? मर्ज, ठीक है। मैं बार बार जॉइंट्स यूज कर रही हूँ, बट ये याद रखना ये मर्ज रिलेटेड है, मर्ज करना होता है डेटा। जॉइंट्स क्यों यूज होता है? 2 डिफरेंट टेबल्स में से अपने को एक टेबल लाना है। अभी सपोज टेबल ए है, टेबल बी है, टेबल ए में 50 कॉलम है, टेबल बी में 50 कॉलम है, ठीक है। बट हमको एक टेबल सी करना है जिसमें टेबल ए और बी का, ओके, टेबल सी में अपने पास कॉलम्स बोल रही हूँ मैं, रोज नहीं बोल रही हूँ, ध्यान से, कॉलम्स मतलब डिफरेंट डेटा। टेबल ए में डेटा है, टेबल बी में 50 कॉलम्स है, और टेबल सी भी हमको बनाना है जो कि 10 कॉलम्स को होगा, बिकॉज हमको सिर्फ ये 10 कॉलम से रिपोर्ट बनाना है। तो हम टेबल सी में क्या करेंगे? ए से भी डेटा पुल करेंगे और बी से भी पुल करेंगे। हाउ इज दिस पॉसिबल? यूजिंग मर्ज क्वेरी, ठीक है, समझे क्या? मर्ज क्वेरी मतलब क्या है? ए टेबल एंड बी टेबल में दोनों को लिंक कर सकते हैं, और ये लिंक के हिसाब से अपन 10 ये ला सकते हैं डेटा, 5 इधर से 5 इधर से। अभी इधर से 5 ला रहे हैं, जैसे कि ए में अपना में भी, ठीक है, ए में कस्टमर मास्टर है, कस्टमर डिटेल है, बी में लोकेशन है, ठीक है, लोकेशन डिटेल है, ठीक है। तो ए में कस्टमर है अपने, उसमें बहुत सारे रिकॉर्ड है, उसमें कस्टमर का नाम, नंबर, एड्रेस, लोकेशन कोड और डिफरेंट ब्लड ग्रुप सब है उसमें। और बी में लोकेशन का डिटेल है कि भाई अगर लोकेशन मैंने पीयू लिखा है, मतलब ये पुणे है, इसका पिन कोड ये है, इसमें इतना एरिया है, इसमें इतना ये है, कुछ भी, व्हाटएवर, एवरीथिंग रिलेटेड टू लोकेशन। बट मेरे को ये सी टेबल बनाना है जिसमें मुझे लोकेशन का यूज करके एक रिपोर्ट बनाना है, लोकेशन और कस्टमर को यूज करके। तो इस टेबल में मैं कस्टमर का सब लाऊंगी डिटेल, मतलब मेरे को अगर रिपोर्ट में कस्टमर नेम चाहिए वो, कस्टमर बैलेंस मतलब इनकम चाहिए वो, अगर उसका लोकेशन चाहिए तो वो, और लोकेशन का कोई और डिटेल होगा जो इसमें नहीं है वो चाहिए, तो वो मैं इस टेबल से लाऊंगी, है ना। तो इन दोनों को लिंक करना जरूरी है। तो लिंक, वो याद है आईडी से आईडी किया था अपन ने, लिंक रहेगा तभी अपन मर्ज कर पाएंगे, ठीक है। देयर हैज टू बी सम रिलेशन, ठीक है। तो अभी अपना एचआर का है और सिस्टम का है, अभी मैं मर्ज एज न्यू करती हूँ, ठीक है। ठीक है, ऊपर मेरा, ऊपर जो होता है वो लेफ्ट है, नीचे जो होता है वो राइट है, ठीक है। कल देखा था लेफ्ट जॉइन राइट जॉइन, तो ऊपर वाला लेफ्ट है हमेशा, नीचे वाला राइट है। एचआर सिलेक्ट किया, सेकंड टेबल मेरा है सिस्टम। मैं अभी सबसे पहला कौन सा है? लेफ्ट आउटर है, ठीक है, लेफ्ट आउटर। उधर बीआई अपने को बोल रहा है क्या होता है लेफ्ट आउटर? ऑल फ्रॉम फर्स्ट एंड मैचिंग फ्रॉम सेकंड। तुम लोग को इमेज याद है क्या? ए बी और दोनों का कॉमन, तो मेरे को लेफ्ट आउटर चाहिए, मतलब लेफ्ट वाला पूरा। लेफ्ट वाला पूरा डायग्राम के हिसाब से क्या होता है? लेफ्ट का जो अनकॉमन है वो, और जो दोनों में कॉमन है वो। नहीं, थेरोटिकल नहीं समझ रहा, ब्लैंक,
बोलो यार ब्लैंक हो तो फिर मैं तुम लोग को और अच्छे से समझाऊंगी इमेज देख के। पहिल्या शीट मध्ये जे आहे ते सगळं नाही नाही कळलं. कळलं का? ठीक है, ठीक है। अभी ये अपन ये नहीं देखेंगे, ये है ठीक है, लेफ्ट आउटर है ना, लेफ्ट आउटर मतलब ये वाला पूरा सर्कल, लेफ्ट आउटर बोला तो ये वाला पूरा। अभी ये वाला पूरा क्या क्या प्लस करके होता है, एक तो ये बाहर का और ये जो कॉमन है दोनों सर्कल का वो, तो इसको बोलते समय कैसे बोलते हैं, लेफ्ट का बाहर का और लेफ्ट का कॉमन, कॉमन इन द सेकंड बी टेबल, ऐसे बोला है ना हम लोग ने पावर बीआई में। ऑल फ्रॉम फर्स्ट मतलब लेफ्ट, फर्स्ट मतलब लेफ्ट एंड मैचिंग फ्रॉम सेकंड, बिकॉज ये बीच वाला मैचिंग है ना, ये इतना पार्ट इसको मैचिंग बोलते हैं। तो ये फर्स्ट का सब और ये मैचिंग इसका सेकंड का, समझे? लेफ्ट आउटर मतलब समझे? तो अभी अपने को रिजल्ट कितना आएगा, कशाचं लॅपटॉपचं कुठला वाला आहे तुझा, हे का, हे माझे पण नाही का, हे वाला, ओ ये मेरा है, ये मेरा है, मैं अंदर रख देती हूँ, ठीक है, समझे? लेफ्ट आउटर। अभी मेरे को बोलो लेफ्ट आउटर में अपना रिकॉर्ड कितना आएगा, कितना आएगा? लेफ्ट आउटर ज्वाइन कर रही हूँ ना, टोटल नंबर ऑफ रिकॉर्ड कितना आएगा न्यू टेबल में, 5। कैसे 5? लेफ्ट वाला पूरा मतलब कौन सा, उसमें कितने रिकॉर्ड्स है, एचआर में कितने हैं, एचआर में कितने रोज है, 5 कैसे क्या, इधर का मत देखो, ये तो सिर्फ मिनिमम दिखा रहा है, 11 है हाँ, और मैचिंग हाँ कितना आएगा, 11 आएगा, पक्का? ठीक है, ठीक है। मैंने इधर क्या मिस किया है अभी, वेरी गुड, ठीक है। मैं अनम्यूट हूँ ना, ऑनलाइन अनम्यूट आहे ना मी, काय टेन्शन आहे ना, हाँ आहे, ठीक आहे। इथं जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा ते दाखवतं, द सिलेक्शन मॅचेस 8 of 11 rows फ्रॉम द फर्स्ट टेबल, ठीक बरोबर आहे ना, फर्स्ट टेबल मध्ये 8च मॅचिंग आहे, दोघींमध्ये म्हणजे 8च मॅचिंग आहे, ठीक आहे, हे ओके कर, नाव नाही ठेवलो मी, काय लेफ्ट आउटर आहे ना ह्याचं नाव, किती आले रोज, लेफ्ट आउटर, ठीक आहे। आणि इकडं मला हे हवंय ना, ते फील्ड हवंय माझी, तर मी इथं अनटिक करणार, ह्याला ह्याला पण अनटिक करणार, 11, ठीक है। अब मेरे को बोलो, ठीक है ना, तुम लोग को बोलो क्या, ठीक है नहीं रहने दो। अब मैं क्या कर रही हूँ, सिस्टम को सिलेक्ट किया मैंने, मैं सिस्टम के साथ मर्ज कर रही हूँ एचआर को, है ना। अब कितना आएगा लेफ्ट आउटर में, वेरी गुड, चला गया ऑनलाइन, समझा? ऑनलाइन मेरे को बताओ, अगर मैं अभी सिस्टम से एचआर को करूं तो कितना आएगा रिकॉर्ड लेफ्ट आउटर में, ऑनलाइन अबोली मॅडम बोला, ऑनलाइन गेले तर तुम्ही गप्पच राहिला, आज पण पाऊस होतो, आज पण घराचे म्हणले नका जाऊ, तर चालूच नाही करणार, झोपली वाटतं अबोली मॅडम, गुड मॉर्निंग। एक मिनिट, हा एवढा वेळ काय करत होती, एक मिनिट झाले का,
ते झोपलेच असतात ना, ती तर ऑनलाईन असते तेव्हा आन्सर देते ना, ऑफलाईन असते तेव्हा. Ma'am, system to HR level 13. ओके गुड. करून पहिलं लक्ष नाही ना तिचं इथं, तेच म्हणतीये करा अजून ऑनलाईन, मला काय. ठीक आहे, आयडी सिलेक्ट केलं मी. 8 out of 13 रोज फ्रॉम द फर्स्ट टेबल. आता मी काय करते, फर्स्ट टेबल आपलं सिस्टम आहे. ठीक आहे, ओके करते. नाही झालं का? किती आले? 13 आले. आणि मला अजून एक हे सांगा, कुठे आहे रिनेम लेफ्ट आउटर विथ सिस्टम फर्स्ट. ठीक आहे, हे लेफ्ट आउटर HR लिहिते मी इथं. ठीक आहे, आता इथं बघा, लास्टच्या 9 रेकॉर्ड्सला हे नाहीये डेटा सेकंड टेबल मध्ये, म्हणून ते नल घेतलं. कळलं? ठीक आहे, आणि असंच सेम सिस्टम जेव्हा असतं पहिले, तेव्हा कुठं नल येणार, किती रेकॉर्डला येणार, नेम हे पाहिजे. 5 रेकॉर्ड. ठीक आहे, जे जे नव्हते कॉमन मध्ये त्यांना सगळ्यांना नल देणार. ठीक आहे, पुढं जायचं. लेफ्ट आउटर, आता मी HR सिलेक्ट करतेय. आपण नेक्स्ट बघूया. क्वेरी मध्ये विचारू शकतात लेफ्ट आउटर काय, तुम्ही काय सांगायचं, एव्हरीथिंग ऑफ फर्स्ट प्लस कॉमन ऑफ सेकंड. इथं जे दिले ना डेफिनेशन तेवढं सांगितलं तर बस. इथं आपल्याला पॉवर BI देते ना, हे स्टँडर्ड डेफिनेशन हे दिसतंय, ते सगळ्यांना देतं. दाखवते, हे बघा, राईट आउटर ऑल फ्रॉम सेकंड मॅचिंग फ्रॉम फर्स्ट. सेम ना, लेफ्टला आपण लेफ्टचं घेतलं, राईटला आपण राईटचं. हे जे सिस्टम बरोबर केलं ना आपण, सेम आहे तसंच. ठीक आहे, राईट आउटर म्हणजे आता सिस्टम फर्स्ट आहे आपलं, आपण ते ऑलरेडी केले, पण मी त्याला नाव काय लिहिले, लेफ्ट आउटर. बघूया, हे असंच करून बघूया आपण. HR घेतलं, सिस्टम घेतलं, ID, आणि इथं काय सिलेक्ट केलं, राईट आउटर. ठीक आहे, इथं फक्त नाव चेंज होत आहे, पण मला जे मी लेफ्ट आउटर मध्ये सेकंड टेबल सिलेक्ट करून दिलं ना, ते सेमच येणार आहे आउटपुट. ठीक आहे, 9 चालेल. ठीक आहे, इथं मी नाव लिहिते पहिले, राईट आउटर. HR होतो ना पहिले. ठीक आहे, इथं मी जाते, ID नको आहे आपल्याला. आले, मी रिफ्रेश केल्यावर ते आलं बरोबर. ठीक आहे, कळलं का? 13 हे सेम आहे, हे आणि हे वाला दोन्ही सेम आहे. लेफ्ट आउटर इथं मी फक्त फर्स्ट टेबल ते घेतलेलं, आता मी टेबल HRच घेतलाय, पण तरी असेल. सेम करूया परत विथ सिस्टम. ठीक आहे, सिस्टम पहिले घेऊया. कन्फ्यूज नाही होत ना तुम्हाला? नक्की ऑनलाईन कन्फ्यूज होत आहे? राईट आउटरच घेऊया. पण सेम रो कशी काय? काय सेमच रो कशी म्हणजे? 9 अरे मी ते रिफ्रेश व्हायला पाहिजे ना, रिफ्रेश होऊन जा. ठीक आहे, इथं बघा, आता हे HR फर्स्ट होतं तर नल बघा इथं आले, ID आणि नेमला, आणि इथं पण आले, कारण की हे आपल्या टेबल मधनं फक्त एक कॉलम हे झालं ना. आता इथं बघा, हे खालचे आले, ह्याला 11 रेकॉर्ड आहे फर्स्ट टेबल मध्ये, ते सगळे आले. आणि ज्याला नल आहे म्हणजे ज्याला पॉइंट वेट्स नाहीये त्याला नल आहे. ठीक आहे, जे अनकॉमन आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. परत मी HR सिलेक्ट करते.
ऑनलाईनला सांगू का करायला? झोपल्यात ना तसे. ऑनलाईन श्रद्धा मॅडम इथे येते कधी? तुमची बॅचची आहे श्रद्धा? नाही श्रद्धा. प्रीती प्रीती गेली. रुचा मॅडम. रुचा कोण आहे रे? लक्ष होतं म्हणजे तिचं. कोइन्सिडेंस. ठीक आहे असेल. प्रीती चलो मीच करणार. HR सिलेक्ट केलं, सिस्टम सिलेक्ट केलं. तुम्ही काय बघितलं का? ऑब्झर्व केलं का? काय काय खाली कसं ते ऑब्झर्व केलं तू? तिथे तिथे टेबल ऍड होतात ना डिफरंट. मग ते पण येते ना म्हणून ते खाली जाते ना. पण सिस्टम कसं काय आलं इतके वेळ नव्हते म्हणजे हे सिस्टम नव्हतं येत. मग एवढं दोन्ही वरतीच होते ना. हा ना ठीक आहे. त्याच्यामध्ये हे सगळं आलं ना. अल्फाबेट ऑर्डर सॉर्टिंग. नक्की काय प्रश्न? काय म्हणजे दाखवायचे? लक्ष आहे पण प्रश्न काय होते? हा फुल आउटर. फुल आउटर म्हणजे करेक्ट. कॉमन सोडून इनर आहे ना. इनर सोडून आउटर. नाही हे कॉमन सोडून नाही. कॉमन पण सगळंच म्हणजे किती येणार? हा 13च येणार. 16 येणार. नक्की कॉमन किती? ठीक आहे आपण डायग्राम तिथं कुठं नाही लिहिले. नाही लिहिले तिथे. कॉमन किती आहे? 8. इन्व्हायटेड मध्ये किती आहे? 11 आहे ना. 11 - 8 किती राहिले? आउटर मध्ये किती राहिले? आउटर मध्ये 3. नक्की कळते का? नाही तू एवढं ब्लँक होता. ठीक आहे. हा 2 मिनिटं. राईट मध्ये आउटर किती आहे? राईट मध्ये किती आहे? आउटर मध्ये विचार. 13. 13 - 8 5 है ना. 5 8 8 + 8 5 + 3 is 8. 8 + 8 is 16. कळलं का कसं? आउटर फुल आउटर. ठीक आहे. आपण इथे डायग्राम बघूया पाहिजे. पेज डाऊन कुठे रे बाबा? फुल आउटर. हा हेच आहे लास्ट वाला. फुल आउटर. लिस्ट ऑफ इन्व्हायटीज, लिस्ट ऑफ अटेंडीज, लिस्ट ऑफ इन्व्हायटीज अँड अटेंडीज म्हणजे कॉमन. ठीक आहे. हे एक्सप्लेन करायला लावतो तो फुल आउटर. ऑल रोज फ्रॉम बोथ. हे तुम्हाला एक्झाम देऊन मग करायचं. ठीक आहे. इथे कुठं लिहिलं रे 16? काही 8 of 11 rows आणि 8 of 13. कमी बघितलं. देव तर मग कसं त्याच्यासोबत आहे. उत्तर एकदम 16 कुठे आहे? 8 of 11 rows from the first table. 8 of 11 13. ते वाचलं की मला 16 कसं भेटलं? 11 मधनं 8 घ्यायचे आणि 13 मधनं 8 घ्यायचे तिथे लिहिलंय ना. अच्छा असं लॉजिक लावतो. वाह भारी हुशार. मानलं मी तुला. आजचं तारीख लिहून ठेवा. काय करू का? ठीक आहे. काय नाही बोल. 16 आलं का? बरोबर. नल जिथं ते ब्लँक आहे फर्स्ट टेबल मध्ये आणि सेकंड टेबल मध्ये म्हणजे 8 ला सोडून ते सगळं ब्लँक वाले येईल. ठीक आहे. रिनेम फुल आउटर. ठीक आहे.
आता याचं डेफिनेशन तुम्हाला हवंय तर ते क्वेरीमध्ये जे आहे ना शॉर्ट तेच आठवण करा, किंवा ते डायग्राम लक्षात ठेवा, त्याचे नाव लक्षात ठेवा आणि त्यांना डायग्राम करून हे, कारण की इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहे म्हणून मी ह्याच्यात सेशन घेते पूर्ण एक. ठीक आहे. पुढं इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला रिपोर्ट नाही देणार, डेटा नाही देणार, हेच असं छोटं छोटं अपेंड म्हणजे काय, मर्ज म्हणजे काय, कसे यूज करतात, एखादं एक्झाम्पल देतील की हे माझं डेट दिलंय असं, मी बर्थ डेट काढू शकतो का, किती स्टेप्स मध्ये, कुठल्या मेथडचे, तुम्ही दोन्ही मेथड सांगू शकता, असं पण करू शकता, असं पण करू शकता. ठीक आहे. ते विचारते तुम्हाला. रिपोर्ट करायला तर खूप मग 2-3 तास जाईल, तसं तर पॉवर BI रिपोर्ट खूप दिवस पण लावतात. डेटा पुल करतो आपण, कुठनं करू शकतो, माझा डेटा यात आहे, मी करू शकते का पॉवर BI मध्ये इम्पोर्ट, हे असं क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. HR आलं का F वर? सिस्टम ID, कधी कधी फक्त 2 प्रायमरी की असू शकतात, इथं आता एकच आहे ना, 2 पण असू शकतात. करेक्ट. आउटर झालं, लेफ्ट आउटर, राईट आउटर, फुल आउटर, इनर. आता फुल आउटर मध्ये मी सिस्टम पहिले घेऊन केलं तर ही सेमच येणार आहे, फक्त डेटा वर खाली होईल ऑर्डर, कारण की सिस्टम पहिले तर सिस्टमचं पहिला डेटा येणार मग हे येणार. ठीक आहे. पण म्हणून मी ते सिस्टम घेऊन नाही करत. ठीक आहे. इनर आपण बघितलंय, तरी हवे तर पण एकदा करूया. ओनली मॅचिंग म्हणजे जे मधलंय, ओनली मॅचिंग. ठीक आहे. येस, करेक्ट. इट नाव काय होतं? इनर होतं ना फक्त, इनर. ठीक आहे. 8 आले. इथं बघा, इनर मध्ये काही ब्लँक नाही, सगळं डेटा फुल कम्प्लीट आहे है ना. ठीक आहे. सिस्टम लेफ्ट अँटी म्हणजे काय, लेफ्ट वालं आणि कॉमन सोडून. लेफ्ट वाल्या टेबलचं म्हणजे किती HR सिलेक्ट केले, 11 रोज आहे, त्यातनं 8 मायनस किती राहिले, 3 है ना. नाही, लेफ्ट अँटी म्हणजे रोज ओनली इन फर्स्ट. 13, 11 का बोल, 8 येतील. कॉमन सोडून सांगितले तुम्ही. 8 का येतील? 8 तर कॉमन आहे ना. अँटी म्हटले, अँटी. सेम सिस्टम घेऊन करूया आपण. लेफ्ट शीट, लेफ्ट अँटी, मी पहिले काय घेतलेलं, HR. सिस्टम मर्ज क्वेरीज, HR. काल किती वाजता पोहोचला तुम्हाला? ट्रॅफिक त्याच्यानंतर नव्हतं मला पण. इथं म्हणजे सोमवारपेठ जवळ. कॉलेज अरे हो रे, तिकडच तिथनं जवळ. माहिती का हा, अपोलो थिएटर, बस त्याच्या माग. लेफ्ट अँटी सिस्टम किती येणार इथं, 5. ठीक आहे. माझं विचित्र वागते. शिट, काय आलंय? अच्छा, लेफ्ट राईट अँटी बघा. हा करेक्ट. तर राहिले किती, 5. आणि त्याचं काहीच नाहीये ना, अवेनेस पॉइंटचे ना काहीच, म्हणून ते ब्लँक कर. ठीक आहे.
लेफ्ट एंटी सिस्टम, सिस्टम. ठीक आहे. आता परत लास्ट राहिलंय आपलं राईट अँटी. ठीक आहे. काय होतं आपलं? शिट, राईट अँटी होता ना, हे चुकलं का? राईट अँटी म्हणजे किती? राईट अँटी म्हणजे 8 out of 13 आणि 8 from the minus हा 5. कॉमन. हा राईट टेबलचं अनकॉमन. आहे लक्ष बघू. ठीक आहे. आपण आता हे नाही करूया. राईट अँटी सिस्टम. मी हे सेव्ह करते. तुम्हाला माहिती का कशाला तुम्हाला क्लोज अँड अप्लाय काय झालं? क्लोज अँड अप्लाय नाही झालं का? अरे यार, कर दो अप्लाय चेंजेस. मी तुम्हाला सगळे शीट शेअर केले का? आपण काल 7 काहीतरी केलं ना मी ऑलरेडी. तुम्ही तो सेल टेरिटरी नाही केले. अरे केलं ना, 7 केलं. तर सेलचं 18 19 खूप कशाचा? सेल 17 पर्यंत गेले. 18 19 There are pending queries that haven't been. कसं करू मी आता? येतच नाहीये. माझं सगळं असं झालं. एवढंच सांगतो. मग काय केलं तू? वेगवेगळ्या बंद केलं. अरे पण मी आता हे केलं ना, एवढं मला हे सेव्ह करायचं होतं. ते तुम्ही बहुतेक डायरेक्ट क्लोज वरती क्लिक झाले दिसते. नाही रे, क्लोज अँड अप्लाय असतं ना बाहेर, क्लोज नसतं. नाही पण तिथं हे झालं वाटतं. येत पण नाही आमचा. इथं बघ, इथं मी क्लिक केलंय, होत नाहीये. ठीक आहे. आणि मी आता हे विंडोच येत नाही. बंद करून चालू करा. ते नाहीये विंडो. गेलं ना मग माझं डिस्कार्ड. असं काय विचित्र वागते. रोज पण होत नाही का? नाही ना. ठीक आहे, बघू दे मला 1 मिनिट. का असं झालं असेल सांग. सेव्ह का? चलो एनिवेज. झालं काय फोन? मीच हँग झाली आहे, त्याचं काय. काय झालं? काही नाही झालं. कुठे झालं यार? व्हॉट इज दिस नॉनसेन्स. ठीक आहे. एनिवेज चलो मला सांगा आता, टेरिटरीज मी केले का नाही केले सेव्ह? केले ना? नक्की. मला पण आठवते का? हा केले मी 7 काहीतरी केले त्यात बघ टेरिटरीज. चलो ठीक है. कैटेगरीज है, सब कैटेगरीज है. ठीक है. मला डेटा बघू द्या. असाइनमेंट देते तुम्हाला.
टेरिटरीज है, कैटेगरीज है, सब कैटेगरीज है, हे हे काय असं का ओपन झालंय विचित्र. पीसीचं काय फॉल्ट आहे त्यात, लॅपटॉपचं काय फॉल्ट आहे. इथं आलं बघ, माउंटेन्स आहे कॅटेगरी. कैटेगरी की, सब कैटेगरी की, प्रोडक्ट SKU नहीं, सब कैटेगरी नेम कैटेगरी की. ठीक आहे. मला आता तुम्ही कैटेगरीज आहे ना, घ्या ना तेवढी कॉपी करून. नाही रे काहीतरी नाही. हो हे रिप्लेस झालं का मग. ऍक्च्युली हे असाइनमेंट नव्हतं, मी काहीतरी एक्सप्लेन करत होते तेव्हाच आहे, तर हे रिप्लेस झालं बहुतेक. हुशार. तुम्हाला पण जे 23.5 आहे हे आहे का. मग मी तिकडनं डाउनलोड करतो, इम्पोर्ट करते. काय नाव आहे कैटेगरी डायरेक्टरीज नाही रे. कॅटेगरी पाहिजे का. हा कॅटेगरीज चुकले माझे. कॅटेगरी मध्ये कॅटेगरी मध्ये तर ते नाव आहे, फोन बिल, ते गाडीच्या पार्ट्सचे नाव आहे. नाही रे. हा बाईक हा कंपोनंट, तेच बाईक आहे, कंपोनंट भेटलं मला. मी करते. ते मी डाउनलोड केलं व्हॉट्सअप. हुशार आहे मी तशी आहे, करत नाही. प्रोडक्ट कॅटेगरीज कॉपी. ठीक आहे. डी मध्ये माझा रिप्लेस. दिक्कतिका बोला बोला. ते 18-19 पण सेंड करून ठेवा. ओके ओके. काय 18-19 काय सेल्स. हा काय त्याचं तुम्ही ते लेक्चर अपलोड केलं का बोलायचं वालं. केलं ना, दोन्ही पार्ट 1 पार्ट 2 असं काय केलं. लक्ष नाही तुझं का. इम्पोर्ट करायचं होतं. मी काय करणार होतं. ठीक आहे, मी तुम्हाला दाखवतो. हे सब कॅटेगरी आहे. ओके ओके. हे कॅटेगरीज आहे. कॅटेगरीचं काय आहे आपल्याकडं, की आहे आणि कॅटेगरी नेम आहे. सब कॅटेगरी मध्ये काय, सब कॅटेगरी की आहे, सब कॅटेगरी नेम आहे, प्रोडक्ट कॅटेगरी की आहे ना. आता हे दोन वेगळे टेबल आहे. मी दोघांना मर्ज करून एक टेबल बनवू शकते का. हो ना. कारण की इथं काय आहे, या टेबल मध्ये दोघांमध्ये कॉमन काय आहे, कॅटेगरी की. तसं तर सब कॅटेगरी की पण आहे ना, कॅटेगरी की आहे. ठीक आहे. प्रोडक्ट कॅटेगरी की कॉमन आहे, त्याला आपण करू शकतो. करेक्ट. म्हणून आपण हे मर्ज करू शकतो. ठीक आहे. ह्याच्यावर तुम्ही जॉईन्स ट्राय करणार, म्हणजे मर्ज करून एक टेबल आणा. ठीक आहे. कसं आणणार, कुठल्या इथं कुठं काय आणणार. 1 ला मेन टेबल आहे आपला, म्हणजे हा वाला कुठला कॅटेगरी वाला. कसं काय टेबलचं नाव ऐक ना, सेकंड टेबल मेन आहे. हे वाला, कारण की इथे रेकॉर्ड जास्त आहे ना, हे तिथे वाला कसं रिपीट होणार है ना. कळलं का. ठीक आहे. ह्याच्या पुढं तुम्ही हे आणा, कीच्या पुढं कॅटेगरी नेम तिकडनं. ठीक आहे. हे असं रिक्वायरमेंट असतं. आता मी तुम्हाला खूप बेसिक ह्यांनी सांगते आणि खूप असं तिकडं तसं नसणार. ठीक आहे. आता मला सांगा ना, इथं जर मला फक्त नेम पाहिजे आणि कॅटेगरी की ऑलरेडी आहे, तर मी ते टेबल का ठेवू ना. त्यापेक्षा मर्ज करून मग हे टेबल ठेवते, एकच ठेवते है ना. ठीक आहे. अंडरस्टूड. हे कुठे ऑनलाईन असाइनमेंट समजा ऑनलाईन आहे तू. ऑनलाईन गर्ल्स
गेली आली रुचा रुचा नाही प्रीती होती गेलीच राजनंदिनी लेट आहे आज आप वो तो मंडे से आने वाली थी क्लास को। हाँ क्या हो गया राजनंदिनी झूठी अरे बोलो बोलते ही नहीं है लोग कॉल करके मुझे पूछ से जा रहा क्या, मैं तो रोज आता हूँ। वो तेरे को भड़का रही कि तू भी घर से कर बहुत मार खाएगी राजनंदिनी परसों क्यों नहीं आई बोली वो आने वाली थी बट नहीं आई क्यों सोती हो बस, सच में। उसका मत सुनो कसं बोलतो मुलीच्या बद्दल हे तुम्हाला दिलं का मी पॉवर BI जॉईन्स आणि ते हाँ दिलं ना कालच दिलं वाटतं हे अजून नाही होते मला काय ठीक है एनीवेज मेरे को क्या चाहिए था इसका सॉरी गाइस दुसऱ्या लॅपटॉप वर ट्राय करून बघा होते का, उसका लॅपटॉप म्हणजे ह्याच्यावर काय करून ट्राय करून बघा होते का, ह्याच्यावर या लॅपटॉप वर ट्राय करायचं केलं जायचं ना। नाही ते नाही आहे प्रॉब्लेम काहीतरी वेगळंच आहे आणि माझं तर रेकॉर्डिंग पण ओपन नाही होत व्हेरी गुड रेकॉर्डिंगचं ते पण नाही होत ठीक है गाइस थैंक यू फॉर द डे कल मिलते हैं ठीक है चलो बाय कल थोड़ा ज्यादा लेती हूँ शिट मैंने प्रेजेंट ही कट नहीं किया ना चैट पे कुछ तो डाला है राजनंदिनी रहेगी ये मेरा हैंग हो गया बिकॉज मैंने कट के क्लिक किया था कौन कौन है रुचा राजनंदिनी और अबोली हाँ और एक थी श्रद्धा रेकॉर्डिंग चालू आहे गप्पा बसा कॉपी यू लॉस्ट अरे यांचं इंटरनेट बिघडले माझी काही चूक नाही हे तुम्ही देत नाही मला अटेंडीज मला नाही नका सांगा काय बेबी ते दोन जण असतात, नाही तरी लिहायचं आता आज तो नाहीये मग मी कसं लक्षात ठेवणार आणि तू आला मम्मीला घेऊन की मम्मी ह्यांनी शिकवलं नाही मग मी दाखवेल ना त्यांना हो मॅम हे वेब मोबिलिटी कंपनी आहे ना इंटर्नशिप वाली काय ती इंटर्नशिप आली हा. वेब मोबिलिटी हा. गुगल वर टेम्पररी रोज दाखवते। अरे ते हे होते अरे तुला काय आहे तुला इन्व्हेस्ट करायला सांगतात का तुला इन्व्हेस्ट करायला सांगतात नाही. नाही काय रोज टास्क देतात फक्त हा. शेवटले 3 महिने सर्टिफिकेट प्रोव्हाइड करते बस की मग कशाला तुला सर्टिफिकेट भेटते ना खुश राहा आणि ना नंतर काहीतरी कोर्स वाढायला पैसे वगैरे मागतात. पैसे मागतात कशाला? नको तेव्हा एक्झिट कर ना पहिले टास्क सगळे घेऊन तर घे तर त्या सगळ्यांसाठी एकच असेल हा मला बोलली तुला शिकवण टॅबलो बिबलू हा मग बस फ्री मध्ये शिकून घे की काय हवंय अजून आम्हाला सांग आम्हाला शिकव मग बस मला एक नाही येत मला टॅबलो तर येत आलं देवा कृपा ठीक आहे चलो गाइस बाय गुड डे